सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आंदोलन तसेच पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे आणि ह्या पत्रकार परिषदेत माझ्यासोबत उपस्थित असलेले शिक्षक मतदारसंघाचे आमदार मान्य जयंतरावजी आसगावकर साहेब, आपल्या शहराचे माजी आमदार आमचे मित्र मान्य माजी आमदार ऋतुराजजी पाटील, मान्य शशांकजी बावचकर साहेब, मान्य सूर्यकांत पाटील बुद्याळकर साहेब, शहर अध्यक्ष सचिन चव्हाणभाई, भारतीताई पवार, शिवाजीराव कांबळे, भगवानराव जाधव व इतर जिल्हा कार्यकारिणीचे सर्व सदस्य, तालुका अध्यक्ष, तालुका कार्यकारिणी सदस्य, सगळं फ्रंटल ऑर्गनायझेशनचे सर्व पदाधिकारी मित्र हो, आज महत्त्वाचा मुद्दा आणि आजच्या पत्रकार परिषदेचं कारण, आज मतदार दिवस म्हणून आपण साजरा करतो आणि त्याचं कारण आहे की 25 जानेवारी जवळजवळ 75 वर्षापूर्वी इलेक्शन कमिशनची स्थापना झाली आणि इलेक्शन कमिशनचा आज हा वाढदिवस खऱ्या अर्थाने आपण साजरा करतो। भारतीय जनता पार्टीनं एक त्यांच्या पक्षात धोरण केलेलं आहे की 75 वर्ष झाल्यावर रिटायरमेंट घ्यायची आणि हे त्यांनी जरा जास्त सिरियसली घेतल्यामुळे इलेक्शन कमिशनला सुद्धा 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे इलेक्शन कमिशनच रिटायर करायचा हा डाव हा भारतीय जनता पक्षाने आखलेला आहे। ह्या ठिकाणी जी निवडणूक झाली ती निवडणूक घेणं ही संविधानिक जबाबदारी इलेक्शन कमिशनची म्हणजे निवडणूक आयोगाची आहे। त्याच्यापासून ते दूर पळताना दिसतात आणि खास करून जे आत्ताचे निवडणूक निर्णय अधिकारी जे प्रमुख निवडणुकीचे आयुक्त आहेत त्यांचं नाव राजीव कुमारजी, हे राजीव कुमारजी इलेक्शन कमिशनर कमी आणि भारतीय जनता पक्षाचे कट्टर पदाधिकारी स्वयंसेवक ह्या पद्धतीने कामकाज करतात। खूप मोठे प्रश्नचिन्ह हे पहा, लोकसभेला महाराष्ट्रातून महाविकास आघाडीला चांगलं भरभरून यश मिळालं, पण यश मिळाल्यानंतरही आम्ही तेव्हाही सांगत होतो की इलेक्शनच्या प्रक्रियेत जी पारदर्शकपणा दाखवली पाहिजे ती दाखवता आलेली नाही। विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झालेला आहे आणि पराभवाची सवय आम्हाला सगळ्यांना आहे, त्यामुळे पराभव झाला म्हणून आम्ही अशा कुठल्या गोष्टी बोलतो असं नाही। पराभव पचवून पुढे आम्ही सर्व कामाला लागलेलो आहेच, पण ज्या प्रकर्षाने दिसतात गोष्टी त्या लोकांपुढे जनतेपुढे मांडण्यासाठी आजची ही प्रेस कॉन्फरन्स आहे आणि आजचा हा दिवस जाणून बुजून इलेक्शन कमिशनच्या वाढदिवसाचा निमित्त साधून आम्ही आज प्रेस कॉन्फरन्स घेतोय। तुम्ही पाहिलं असेल की काही प्रश्नांची उत्तरं देण्यात ते टाळतात, प्रामुख्यानं लोकसभा 19 आणि लोकसभा 24 मध्ये खूप अत्यल्प म्हणजे फक्त 5 लाख मतदार राज्यात वाढलेले दिसतात। मात्र लोकसभेपासून विधानसभेपर्यंत 4 महिन्याच्या काळात महाराष्ट्रात जवळजवळ 50 लाख नवीन मतदारांची नोंदणी ही झाल्याची दिसते। मतदार यादी एवढी आकडा का वाढला? मतदान संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ 10-15%, 10 ते 13%ची मतदारात वाढ सुद्धा झाली, ती कुणामुळे झाली? त्याचे कारण काय? एवढे वर्ष प्रयत्न करताना यश आलं नाही, ह्या बरोबर 4 महिन्याच्या निवडणुकीत ह्यांना एवढं यश कसं काय आलं? 5 वाजेपासून 6 वाजेपर्यंत जे 76 लाख मतदारांनी मतदान केलेलं आहे, त्यात त्यांचं म्हणणं आहे की काही ठिकाणी मतदान उशिरा चाललं त्यामुळे तो आकडा वाढला, पण हे स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही। आम्ही त्यांना विचारले तरी सुद्धा तासवार तुम्ही आम्हाला आकडे द्या। तुम्ही जर ते 6 नंतर सुरू ठेवलं असेल तर कुठल्या बूथ केंद्रावर चालू ठेवलं? 5 ते 6 किती मतदान झालं? 6 ते 7 वाढीव वेळ दिली तर त्या वाढीव वेळेत कुठे किती मतदान झालं? 7 ते 8 किती झालं? मग 9 पर्यंत चालू ठेवलं का 10 पर्यंत चालू ठेवलं? संध्याकाळी आपल्याला सुद्धा पत्रकारांना जी इलेक्शन कमिशननी आकडेवारी मतदार टक्केवारीची दिली आणि प्रत्यक्ष त्यानंतर मतमोजणी दिवशी जो आकडा आला त्या आकड्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढ झाली आणि तफावत होती, हे जर स्पष्टीकरण त्यांना देता आलं नाही का? मतदानानंतर सुद्धा आपण आकडेवारी ज्यावेळी मागत होतो अधिकाऱ्यांना ती सुद्धा पत्रकारांना सुद्धा आकडेवारी गेले 2-4 दिवस त्यानंतर दिली गेली नाही
आम्हाला सुद्धा निवडणुकीचे प्रतिनिधी सुद्धा ही दिली गेली नाहीत. त्यामुळे आम्ही त्यांना काही पुरावे मागितलेले आहेत. पराभूत उमेदवारांना त्यांनी सांगतात की तुम्ही कुठे तुमची तक्रार असेल तर ती सांगावी. हे दुर्दैव आहे की ज्या बूथवर आमचा संशय आहे त्या बूथची फेर मतमोजणी मागितल्यास ती ह्या नवीन जे त्यांनी नियम काढलेला आहे की तुम्ही अर्ज करा त्यातनं तीही मिळणार नाही. फक्त त्याचा कम्प्युटरची जी चिप आहे ती चिप बरोबर आहे का चुकीची आहे हे एवढं बघायचंच अधिकार मिळणार. बरं 5% मतदान हे व्हीव्हीपॅटवर आम्ही मागणी केल्यावर त्यांनी फक्त पर असेंब्ली कॉन्स्टिट्युन्सी प्रत्येक विधानसभा क्षेत्रात 5च मशीन असे ठरवणार आहे ज्या ठिकाणी ते व्हीव्हीपॅटचं आणि झालेल्या EVMच्या मशीनचं मॅच करून देणार आहेत. बरं जर काही लपवण्यासारखं नसलं तर स्वखर्चाने जर पराभूत उमेदवार त्या पूर्ण प्रक्रियेचा खर्च द्यायला तयार आहे, लोकवर्गणीतनं द्यायला तयार आहे, तर सर्व व्हीव्हीपॅटची फेड तपासणी करायला इलेक्शन कमिशनला नेमका काय अडचणी निर्माण होतात. परवा आपण पेपरमध्ये वाचलं, इलेक्शन कमिशन सांगितलं जी व्हिडिओची मागणी आम्ही केलेली आहे की त्या ठिकाणी मतदार केंद्रावर झालेल्या व्हिडिओची मागणी केली आहे. त्यांनी नवीन ठराव करून निर्णय घेतला की हा व्हिडिओसुद्धा आता उपलब्ध करून देण्यात येणार नाहीत आणि काहीतरी विचित्र त्याच्यात स्पष्टीकरण देण्यात आलं की हे जर व्हिडिओ आपण बघायचा ठरवला तर हा व्हिडिओ बघायला 7-8 जन्म जातील. प्रत्यक्षात व्हिडिओ पाहत असताना एका व्यक्तीनं व्हिडिओ पाहायचा नसतो, आपापल्या मतदारसंघात आम्ही व्हिडिओ पाहणार आहे. त्यामुळे त्या ठिकाणी जर बूथ कॅप्चरिंग झाली असेल आणि मोठ्या घटना या महाराष्ट्रात पुढे आलेल्या आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीचा एकंदरीत सरासर विचार केला तर ही निवडणूक आयोगाचा पुरेपूर वापर करून, निवडणूक आयोगच नाही तर सर्व संविधानिक जे ह्या भारतात निर्माण झालेल्या संस्था आहेत त्या सर्व संस्थेचा गैरवापर करून काहीतरी करून पुन्हा सत्तेत राहण्यासाठी ह्या भाजप आणि भाजपप्रणित ह्या महायुतीचा डाव आहे आणि ह्याच्या विरोधात आज आम्ही ही प्रेस कॉन्फरन्स घेतलेली आहे. आत्ताच राहुल भैयासुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि इतरही सर्व मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि म्हणून ह्या प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून जनतेपुढे या इलेक्शन कमिशनला आपण जर जाब विचारला नाही तर पुन्हा ह्या देशात कुठल्याही प्रकारची डेमोक्रेसी शिल्लक ही लोक ठेवणार नाहीत आणि त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी जागा झालं पाहिजे आणि एकत्रित मिळून आपण ह्या निवडणूक आयोगाच्या कामाचा, कर्तृत्वाचा धिक्कार केला पाहिजे. ह्यासाठी आजची प्रेस कॉन्फरन्स. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.